मुख्यमंत्र्याचा गणपती करून उठून फिरून टाकू समुद्रात. तुमच्या बापाचं राज्य साल्यावर तुमचा संडास बाथरूम 5 लाखाचा, आमचं घर 1.25 लाखाचं. लाज नाही वाटत का तुम्हाला? घेतली कावळ निघाला महादेवावर, अरे महादेव त्रिशूल घालून ते ढुंगणार सोबत का संभाजीराजासोबत का काँग्रेस सोबत का भाजप सोबत. म्हटलं आमची युती शेतकऱ्यासोबत. किसान के साथ युती करेंगे, मजदूरों के साथ युती करेंगे और फिर लढेंगे. तुम्ही सोबत आहे का नाही मला माहित नाही. कोणीच हवाई म्हणत नाही. असे भारी लोक आहेत. अरे तुम्ही सोबत आहे का नाहीये? काय आवाज आलाय? जेवण देत नाही का डॉक्टर? इंजेक्शन देऊन द्यायचं होतं. अरे सोबत आहे का नाहीये? असा आवाज पाहिजे. का घरी गेल्यावर आनंद वाजा? माझा मामाच उभा आहे म्हणून हे टोले मग बच्चू बोलतो. मी तिकडे यवतमाळले भाषण दिलं. भाषण चांगलं झालं. एक जण भेटला म्हणजे बच्चू भाऊ तुमचे विचारले मस्त आहे म्हणे. बॉम्ब लढता म्हणे, विधानसभेला चांगलं बोलता म्हणे, सामान्य लोकांची सेवा करत. म्हटलं मग घोडं कुठं आणलं? नाही मला टाका बीजेपीचा आहे. म्हटलं घे मग टोले. मला एक टोले घेते तुम्ही टोले घेऊन 2 आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेमध्ये घाम फोडल्याशिवाय राहत नाही शेतकरी शेतमजुराच्या प्रश्नावर. आणि नंतर 2, 3, 10, 15, 20 आमदार आले तर मग मुख्यमंत्र्याचा गणपती करून उठून फिरून टाकू समुद्रात. त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे, त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे. ही लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. ही लढाई त्या एसटीत असणाऱ्या ड्रायव्हरला 12,000 रुपये महिना आणि कलेक्टरच्या गाडीवर असणाऱ्याला 45,000 रुपये महिना. म्हणजे तू एक माणसाला घेऊन जातो तुला 45,000 रुपये महिना भेटते. आमची एसटी 50 लोकांना घेऊन जाते त्याला 12,000 रुपये महिना भेटते. अरे सालो तुम्हारे बाप का राज है, बच्चू वाली चिंता उखाड़ के फेकना इन लोगों को, उखाड़ के फेकना. तुमच्या बापाचं राज्य साल्यावर तुमचा संडास बाथरूम 5 लाखाचा, आमचं घर 1.25 लाखाचं. लाज नाही वाटत का तुम्हाला? ते कोणी विचारत नाही. घेतली कावळ निघाला महादेवावर, अरे महादेव त्रिशूल घालून ते ढुंगणार. मित्रों, लड़ाई तो इन बात की होना है जाति के नाम पर चुनाव आने वाले, चुनकर आने वाले बहुत है. लेकिन कामाच्या भरोश्यावर लढणारा कार्यकर्ता गाव खेड्यात उभा करायचा